काय सांगितलं? नाही, उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला, पण उशीर मला वाटतं की मी उशीर केला. मी सुरुवातीलाच मागच्या 2-3 महिन्यापूर्वीसुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही, मी बोललो होतो त्यांच्यासोबत. येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात? जर तुम्हाला पक्षाने विचारलं तुम्हाला पुण्यातून उभं राहायचं कुठून सांगा? मला 2 पर्याय आहेत. मी खडकवासला विधानसभासुद्धा करू शकतो, नागपूरसुद्धा करू शकतो. दोन्ही पर्याय आहेत माझ्यासमोर. एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं काय काय व्यक्त वाटतं? मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या 18व्या वर्षी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत 2006पर्यंत मी शिवसैनिक होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेची एक ताकद अगदी सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या 16-17 वर्षाच्या कालावधीमध्ये भले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता, म्हणजे पूर्वेताई होत्या. आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती. असं एक शेवटचा प्रश्न, आधी तुम्ही शिवसेनेला म्हणाला, त्यानंतर मनसे, त्यानंतर वंचित, आता पुन्हा शिवसेना. लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलतो? स्वतःच्या फायद्यासाठी वसंत मोरेंनी कधीच राजकारण केलं नाही. जी लोकांची पब्लिक डिमांड आहे, कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं, कारण त्या पद्धतीने मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगण्यात येत होतं की निवडणूक लढायची. मला एकट्याने सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मत